थांबा थांबा, चॅनलवर आलेच आहेत ना तर माझा पसारासुद्धा बघून जा। आज दिवसभर काम उरकून उरकून आहे ना वैताग आला होता, काम काय उरकत नव्हतं। आणि आज माझ्या आहोंनी म्हणजे माझ्या शांत आहोंनी जाताना प्रेमाने मला सांगितलं की बाळा, आज काही काम नाही झालं तरी चालेल, पण खालचा फिश टँक आज साफ झाला पाहिजे। जर फिश टँक साफ झाला नाही ना, संध्याकाळी तेच मासे आहेत ना माझ्या ताटात असतील आणि फिश टँकमध्ये तू असशील। त्याच्यामुळे मी जास्त मनावर घेऊन पटकन फिश टँक साफ करायचं ठरवलं, कारण सगळ्यांच्या नादी लागावं पण शांत माणसाच्या आणि शांत नवऱ्याच्या कधीच नादी लागू नये। त्याच्यामुळे त्यांनी सांगितलेलं काम मी पटकन केलं। ते जितके शांत जरी असले ना तरी एका शब्दात जर त्यांना काम झालं तर खूप आवडतं, आणि जर नाही झालं तर त्यांचा रागाचा पारा हे फक्त बायकोलाच माहिती असतो। त्याच्यामुळे मी इज्जतनी बाकीची कामं सोडली आणि आज पहिला फिश टँक साफ करायला घेतला। आणि फिश टँक साफ करणं तुम्ही म्हणशाल किती मोठी गोष्ट नाही आहे, पण ज्याचं त्याला माहिती आहे की फिश टँक साफ करायला किती वेळ जातो आणि किती पसारा होतो। मिनिमम माझे 2 तास फिश टँकमध्ये असेच गेले। आहोंनी सांगितल्यानुसार मी फिश टँक आज साफ केला, नाहीतर मला आहे ना त्या माशांच्या ऐवजी मला थांबावं लागलं असतं, कारण माझ्या आहोंना मुके प्राणी घरात असलेले आवडत नाही, पण मला आवडतात म्हणून त्यांनी ठेवलेले आहेत। आणि असंही मला कुत्री, मांजरी आणि असे खूप प्राणी आवडतात, पण तरीही त्यांना का आवडत नाही, कारण मुक्या प्राण्यांना असं सांभाळू नये आणि बंद करू नये हे त्यांचं म्हणणं आहे। आणि जर त्यांना ठेवायचंच असेल तर त्यांची निगा व्यवस्थित ठेवायची आणि त्यांची काळजी घ्यायची आणि टाईमआउट त्यांचं करायचं। त्याच्यामुळे त्यांना सांभाळणं म्हणजे खूप रिस्की आहे। त्यांना आवडतं सांभाळायला मला, पण माझ्या मिस्टरांना एकदम ते टापटीप लागतात, नाहीतर माझे मिस्टर काय करतील आणि काय नाही त्यांच्या भीतीने आज मी पहिला फिश टँक साफ केला, नाहीतर खरंच संध्याकाळी त्यांनी मला रात्रीच साफ करायला लावला असता। म्हणून मी जास्त मनाव न घेता फिश टँक पटापट साफ करायला घेतला। पण मुलाच्या शाळेचा टाईम झाला, आता अर्धा पसारा असाच ठेवून मला बोंबलत शाळेत जावं लागणार, कारण आता असं झालेलं आहे की रस्त्याने मोठा माणूस जरी चालत असेल ना तर तो गायब होतो, तर लहान मुलांचं काय घेऊन बसता। त्याच्यामुळे बाकी सगळी कामं सोडली आणि फटाफट मुलाला आणायला शाळेमध्ये गेले। मुलाला अर्ध्या रस्त्यात आला होता, त्याला घेतलं, मग काय भाजीची गाडी लागली होती। मस्तपैकी थंडीच्या वातावरणामध्ये आहे ना अशी भाज्या येतात ना, 20-20 रुपये नुसती गड्डी, भाज्या घेतल्या आणि घरी आले। आता हा राडा उपसायचा म्हटल्यावर माझ्या मुलांना जेवायला घातलं आणि बिचारे शांत झोपले। मग काय हा फिश टँक साफ करायचाच ठरवलं होतं चकाचक। मी जास्तच मनाव घेतलं होतं मिस्टरांचं, त्याच्यामुळे मुलं झोपली आणि मी माझं काम चालू केलं। फिश टँक तर आज झाला साफ, मस्तपैकी हे दगडगोटे बसले चोळत, कारण इतके घाण झाले होते ना। फायनली आज मी फिश टँक साफ केला। मिस्टर काय आज खुश होणार, त्याच्यामुळे फिश टँकमध्ये मला जायची गरज नाही। मासे आमचे किती छान दिसतात ते बघा। आवडले ना तुम्हालाही? मला तर मुके प्राणी खूप आवडतात, पण त्यांची काळजी मित्रांनो तेवढीच घ्यावी लागते। तुमच्याही घरामध्ये जर फिश टँक असेल ना तर ज्याचं त्याला माहिती आहे, ज्याच्याकडे नाही आहे ना ते खूप सुखी आहे, घेऊही नका, कारण हे बघायलाच खूप छान वाटतं, पण जेव्हा साफ करायची वेळ येते ना ज्याचं त्याला माहिती आहे। त्याच्यामुळे प्लीज चला, आता ज्यांना ज्यांना माझा व्हिडिओ आवडला आहे ना त्यांनी लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। आणि शांत माणसाच्या नादी लागू नये, हे खरं आहे की खोटं हे नक्की सांगा। तसा शांत स्वभाव आहे त्यांचा आणि माझा बडबडी। तर चला, बाय बाय।